त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागे घेतलं पाहिजे। आज जेव्हा कोणी काही त्याच्यामध्ये अडथळे होते, काही बाबी अस्पष्ट होत्या अगोदरच्या जी आर मध्ये, त्या देखील आम्ही सुटसुटीत सुलभपणे दाखले कसे मिळतील ज्यांच्या कुणबी नोंदी जुन्या आहेत त्यांना। त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि त्यामुळे आंदोलकांनी सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं, दुर्दैवाने ते झालं। परंतु आता त्यांना आव्हान आहे की सरकार हे सगळ्या गोष्टी करतंय आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती आहे। या आव्हानानंतर तरी मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देणं आणि ओबीसीमधून ओबीसीमध्ये जरी आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला तरी ओबीसी समाज त्यावरती नाराजीची भूमिका व्यक्त करतोय, त्यांना कसं सरकार हाताळणार? नाही, यामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं की सरकारची भूमिका कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याची भूमिका नाही। ही भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही मांडतोय आणि जे काय आम्ही निर्णय घेतोय ते कुठलेही निर्णय इतर समाजावर अन्याय होऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्या ह्याच्यातून होईल असं कुठलेही आम्ही, शेवटी सगळे समाज आम्हाला एकच आहे, एक समान आहे। त्यामुळे ही भूमिका सरकारची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे आणि काही ओबीसी नेत्यांनी बघितलं, ते नोटिफिकेशन पाहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी भूमिका सकारात्मक स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे आणखी ज्यांचा काही गैरसमज असेल तोही दूर होईल। धन्यवाद। तर मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चा केली जाईल आणि सरकार सकारात्मक असल्यामुळे मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण जे आहे त्या अनुषंगावर आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लागता कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आरक्षण देण्याकडे सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे असं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांनी असं म्हटलंय की सरकार सकारात्मक असताना आंदोलनाची भूमिका ही अयोग्य आहे, त्यांनी आंदोलन मागे घ्यावं। आंदोलन मागे घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल जो आहे तो आता सरकारकडे सुपूर्द झालेला आहे आणि या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय जो आहे तो घेतला जाईल असं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। 20 तारखेला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। राज्य मागासवर्ग आयोगानं दिवस रात्र या ठिकाणी काम केलेलं आहे आणि फडणवीस मुख्यमंत्री असताना एससीबीसी आरक्षण दिलं, ते हायकोर्टामध्ये टिकलं, मात्र सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही याचा उल्लेख सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेला केलेला आहे।